आवाज येतोय का? येस येस मॅम. काल कशी गेली टेस्ट? सर्वांचं झालं का लॉग इन वगैरे? काल खूप जणांचे मेसेज वगैरे आले होते की त्यांना ओपन होत नाहीये लिंक. कोणाला काही प्रॉब्लेम आला का नंतर? नाही मॅम, ते प्रश्न जे आले होते खूप सोपे होते मॅडम. टेस्ट कशी केली सर्वांना टेस्ट? सोपी होती. सोपी होती मॅम. आपण जे रूल्स घेतले होते आपल्याला सगळे सोडून घेतलेले असाइनमेंट वगैरे त्याच्यामधलंच होतं ना. म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला तर व्यवस्थित, आणि जर तुम्हाला माहित नसेल, तुम्ही सोडवले नसतील असाइनमेंट वगैरे, तर तुम्हाला अवघड गेली असेल. मग सर्वांनी सोडवलं होतं का? Yes, ma'am, सोडून. येस मॅम. ठीक आहे. मग काल मी सांगितलं होतं डायरेक्ट इनडायरेक्ट माझं जे लेक्चर झालंय ते वाचून काढत जावा, आणि पुढचं जे होणार असते ते पण जरासं वाचत जावा. जे तुम्हाला पीपीटी पाठवलंय बघा, मी ग्रुपवरती आलाय का? सकाळीच पाठवलंय, आय थिंक 7 वाजता. येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. मग ते वाचलं का? डायरेक्ट मध्ये एखादा शब्द असेल तर त्याचं इनडायरेक्ट काय होतं? काल जो कॉलम दिला होता तुम्हाला, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, विचारू का तुम्हाला कशाचं काय होतं? येस मॅम. म्हणजे तुम्ही वाचले का नाही ते कळेल. कारण जर तुम्हाला ते बदल माहित नसतील किंवा ते नाही लक्षात आले तर मग इनडायरेक्ट करताना अवघड वाटेल. आणि जर माहित असेल तर काय नाही, खूप सोपं आहे. ठीक आहे. धिसचं काय होतं? दॅट. दॅट होतं. आणि शालचं? शुड. शुड. नावचं? काय मॅम? नाव. देन. देन. ज्येष्ठचं काय होतं? देनच. देनच मॅम. नंतर फॉलोविंग. नेक्स्ट. नेक्स्ट न बघता सांगा बरं का, नोटबुक सगळ्या बंद करा तुमच्या. नंतर हॅवचं काय होतं? हार्ड मॅम. हा, बरोबर. आणि डीडचं काय होतं? हॅड. हार्डच मॅम. आणि हॅजचं काय होतं? हॅज, HAS, हॅज. हॅड. हॅड. हार्डच मॅम. नंतर कॅनचं काय होतं? कुड. कुड. आणि डीजचं काय होतं? THES. दोज. दोज. आयचं काय होतं? आयचं कशामध्ये रूपांतर होतं? नंतर वीचं? दे. हा. आणि यू जर कर्ता असेल, सब्जेक्ट असेल, तर त्याचं काय कशामध्ये रूपांतर होतं? कशामध्ये ही, शी, दे, आय. ही, शी, दे, आय. आणि यू जर कर्म असेल, ऑब्जेक्ट असेल, तर काय होईल त्याचं रूपांतर? हिम, हर, देम. हर, आणि डोंटचं काय होईल? डिडंट. आणि जर डोंट इम्पेरेटिव्ह मध्ये असेल तर? नॉट टू. नॉट टू. व्हेरी गुड. टू नाईटचं? दॅट नाईट. दॅट नाईट. ठीक आहे. आणि लास्ट नाईटचं? द previous नाईट night. बिफोर. द प्रिव्हियस आणि लास्ट वीकचं? द प्रिव्हियस वीक. द प्रिव्हियस वीक. वीक. बर, वीकची स्पेलिंग काय लिहिली? WEAK लिहाल आणि चुकून बसाल. त्या वीकचं मिनिंग काय होतं? WEAK. त्या वीकचं कमजोर. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड एक म्हणजे पझल आहे, ते माहिती का? असं काय आहे जे वर्षामध्ये एकदा असतं पण आठवड्यात दोनदा असतं? माहिती का? काय मॅम? असं काय आहे जे वर्षामध्ये एकदाच असतंय, इयर मध्ये एकदाच येतं पण आठवड्यामध्ये दोनदा येतं? ई. बरोबर आहे. कारण WEEK आणि YEAR, ई हे लेटर इयर मध्ये वर्षात एकदा येतं आणि आठवड्यात दोनदा येतं. मॅम हे पझल आहे का? हो, पझल आहे. ठीक आहे. टुमारोचं? Yesterday. The previous day. द प्रिव्हियस डे. The day before. The previous day. Here. 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 There. Myself.
Himself, herself. Himself, herself. Himself. Ourself. Ourselves. Themselves. Themselves. Ago. Ago. Before. Before. बर ठीक आहे. जर रिपोर्टिंग स्पीच जर सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याचं काय कशामध्ये चेंज होतं? Simple past. Simple past. आणि जर रिपोर्टिंग स्पीच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल तर ते कशामध्ये चेंज होतं? Past continuous. Continuous. आणि जर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर ते कशामध्ये चेंज होतं? Perfect. परफेक्ट टेन्स. आणि जर रिपोर्टिंग स्पीच सिम्पल पास्ट मधलं असेल तर ते कशामध्ये चेंज होतं? Past Perfect. परफेक्ट. बर. आणि जर पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये जर ते रिपोर्टिंग स्पीच असेल आणि त्याचं इनडायरेक्ट बनवायचं असेल तर ते कोणत्या काळात होतं चेंज? Past perfect continuous tense. परफेक्ट. ओके, ह्याचा अर्थ तुम्ही वाचले. व्हेरी गुड. मग आपण काल लिहिताना काय काय लिहिलं होतं? पण आपण हे लिहिलं नाही की ज्यावेळेस रिपोर्टिंग व्हर्ब जो असतो तो जर सिम्पल फ्युचर मधला असेल किंवा सिम्पल प्रेझेंट मधला असेल तर पुढच्या वाक्याचा काळ बदलत नाही, फक्त प्रोनाउन मध्ये बदल होऊ शकतो पण तो काळ आहे असं राहतो. ते एक रूल आपल्याला इथे राहिलं. आणि दुसरं काय तर त्रिकाळ सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ जे असते अनचेंजिंग फॅक्ट ते आहे अशी म्हणजे त्याच काळात राहते, त्याचा काळ बदलत नाही. मग ते रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मधले असो कशातला असो पण त्याचा काळ बदलत नाही. फॉर एक्झाम्पल टिया सेड द सन रायझेस इन द ईस्ट. मग त्याचं कसं करायला सांगा? वाक्य रिपीट करा मॅम. टिया सेड द सन रायझेस इन द ईस्ट. मग ह्याचं इनडायरेक्ट कसं करायला? आता सन रायझेस इन द ईस्ट बरोबर Priya आहे. said that sun rises in इन द ईस्ट म्हणजे ते वाक्य त्या वाक्यामध्ये बदल होत नाही. इथे आहे बघा तुम्हाला स्क्रीनवरती. हा हे बघा. When the reported speech contains a universal truth, then simple present tense in reporting speech is not changed into corresponding simple past but remains unchanged. म्हणजे जर टिया सेड म्हणजे टिया कुणाला तर म्हणाली असती वगैरे तर ते प्रोनाउन मध्ये चेंज होतंय पण ते युनिव्हर्सल ट्रूथ जे आहे ते चेंज होत नाही. टिया सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये द सन रायझेस इन द ईस्ट. मग त्याचं काय इनडायरेक्ट काय होईल तर फक्त आपल्याला दोन्ही वाक्य त्यातनी जोडायचे आहे, कॉमा आणि डबल अवतरण चिन्ह काढायचंय. टिया सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ बदलत नाही. वाक्य जर सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याचा काळ बदलत नाही. सिम्पल फ्युचर मध्ये असेल तर त्याचा काळ बदलत नाही, फक्त प्रोनाउन्स मध्ये बदल होतो. ठीक आहे. मग ते तुम्ही लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल. कारण मी तुम्हाला पीपीटी पाठवली खरं पण मोबाईल मधून ते डिलीट होऊ शकते पण वहीत जर लिहिलं तर ते तुम्हाला आयुष्यभर राहील. वही काही फाटणार नाही किंवा हरवणार नाही, तुम्ही व्यवस्थित ठेवणार. त्याच्यामुळे ते रूल्स लिहून घेताय का? Yes, ma'am. मग काल आपण लिहिलं होतं वाक्य लिहिले होते तुम्हाला सोडवायला दिले होते त्याच्या खालीच लिहून घ्या. डेट टाका आजची. जर घ्या जर डायरेक्ट स्पीच मधील रिपोर्टिंग व्हर्ब जर डायरेक्ट स्पीच मधील रिपोर्टिंग व्हर्ब जर डायरेक्ट स्पीच मध्ये रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मधील असेल तर
दिलं का? येस मॅम. जर डायरेक्ट स्पीच मधील रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मधील असेल तर परत एकदा जर डायरेक्ट स्पीच मधील रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मधील असेल तर त्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर जर रिपोर्टिंग वर्ब जर लक्षात द्या, सुरुवातीपासून सांगते. जर डायरेक्ट स्पीच मधील रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर प्रेझेंट टेन्स मधील असेल तर त्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्यातील काळ चेंज होत नाही. वाक्यातील काळ चेंज होत नाही. एक्झाम्पल सांग. हा, एक्झाम्पल हे खाली आहे ना, अरुण सेज डायरेक्ट स्पीच मध्ये ह्याच्यावरती आहे बघा, स्क्रीन वरती आहे. अरुण सेज कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय लव्ह माय कंट्री. मग ह्यांनी काळ नाही बदलला, फक्त प्रोनाउन मध्ये बदल केलेला आहे, काळ बदललेला नाहीये. अरुण सेज दॅट ही लव्ह हिज कंट्री लिहिलं का ते? येस मॅम. अजून एक द्या. ही सेज म्हणजे दुसरं उदाहरण. ही सेज कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. रिपीट सांगा मॅम. ही सेड नाही म्हटलं, सेज म्हटलंय. ही सेज कॉमा नंतर डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये आय एम अ टीचर. फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. ही सेड आय एम अ टीचर. त्याचं इनडायरेक्ट काय होईल मग? He says that he is a teacher. हा, म्हणजे काळ फक्त चेंज करायचा नाही आपल्याला. जर ते सेज असेल तर म्हणजे आन्सर काय होईल याचा? ह्याचं आन्सर होईल ही सेज दॅट. आपण सेड वगैरे काही लिहिलं नाही, सेज आहे तर सेजच घेतलं आहे. ही सेज दॅट ही इज अ टीचर. म्हणजे आय कुणासाठी वापरला आहे? नाही, आता मी काय सांग म्हणून तो नियम सांगितलाय ना. आपलं जर रिपोर्टिंग वर्ब म्हणजे आपण रिपोर्टिंग वर्ब म्हणजे कोणतं? सेड, सेज, सेड टू, टोल्ड, त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. जर ते सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असेल म्हणजे सेज हे कशामधलं आहे मग ते सांगा? पास्ट मधलं आहे का? नाही, Simple present. सिंपल प्रेझेंट मधलं आहे. मग पुढचा काळ त्याचा बदलत नसतो, त्याचा काळ बदलत नाही वाक्याचा. त्याच्यामुळं आय एम चं वॉज होणार नाही, म्हणून तर तो नियम लिहून दिलाय तुम्हाला, म्हणजे तुमची नंतर जम्पिंग होऊ नये. तुम्ही रिपोर्टिंग वर्ब वरून ठरवा की काळ कोणता करायचा, कशात करायचा. आणि समजा इथं असतं ही सेड आय एम टीचर, तर लिहून घ्या वाटलेस तर ही सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम अ टीचर. तर मात्र काळ बदल होतो, कारण सेड आहे, सेज नाही. लक्षात आलं? तुम्ही पहिल्याच उत्तर लिहिलंय का? ही सेज आय एम अ टीचर. लिहिलं मॅम. त्याचं उत्तर काय येतंय? ही सेज दॅट ही इज He अ is a टीचर. teacher. ठीक आहे, मग दुसरं वाक्य लिहा. याच्या आधी तुझे वाक्य सांगितलं ना, हे सेज, तर त्याचं परत एकदा सांग. ही सेज कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम अ टीचर. मग त्याला ते करायचं इनडायरेक्ट मध्ये. मग सेज हे सिंपल फ्युचर टेन्स मधलं
सॉरी सिम्पल प्रेझेंट टेन्स मधले वर्ब आहे म्हणून काळ बदलत नाही वाक्याचा. त्याचं म्हणजे फक्त प्रोनाउन मध्ये बदल होतो. तर त्याचं उत्तर येते ही सेज दॅट ही इज टीचर. ही इज अ टीचर. काळ बदलला नाही सेज असल्यामुळं. पण सेड जर असतं तर ते लिहून घ्या. ही सेड SAID ही सेड कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आय एम अ टीचर. आय एम अ टीचर फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. आता त्याचं इनडायरेक्ट कसं कराल मग? He said that he was a teacher. म्हणजे लक्षात घेतले का रिपोर्टिंग वर्ब वरती सगळा खेळ आहे. रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ते पुढच्या वाक्याचा काळ बदलत नाही. शब्दामध्ये बदल होत नाही फक्त प्रोनाउन मध्ये बदल होतो. पण जर ते सिंपल पास्ट मध्ये असेल म्हणजे सेड असेल सेड टू असेल बाकीचं दुसरं काय असेल तर मग बदल होतो. लक्षात आलं? रिपोर्टिंग वर्ब खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा. आता फ्युचरचं घेऊया. घ्या स्क्रीन वरती आहे. मदर विल से टू कृष्णा. मदर विल से टू कृष्णा कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये युअर क्लास बिगिन्स ऍट 8. मॅम क्वेश्चन डबल आहे स्क्रीन वरती आहे ना. मदर विल से स्क्रीन दिसते ना. येस मॅम. हा मग त्याच्यामध्ये लिहा म्हणजे ते सिंपल फ्युचर. जर ते रिपोर्टिंग वर्ब म्हणजे इथं काय विल से हे रिपोर्टिंग वर्ब आहे. हे जर सिंपल फ्युचर मध्ये असेल तर तरी पण त्याचा काळ बदल होत नाही पुढच्या वाक्याचा. मदर विल से टू कृष्णा कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा युअर क्लास बिगिन्स ऍट 8. मग त्याचं इनडायरेक्ट कसं होईल फक्त वाक्य दॅटने जोडले. मदर विल से टू कृष्णा दॅट युअर कुणासाठी वापरले कृष्णासाठी म्हणून हिज क्लास बिगिन्स ऍट 8. वाक्याचा काळ फक्त बदललेला नाहीये. आन्सर खालीच आहे की स्क्रीन वरती पहा ना. स्क्रीन दिसते का? सेकंड नंबरचं एक्झाम्पल मदर विल से टू कृष्णा कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये युअर क्लास बिगिन्स ऍट 8. स्क्रीन वरती आहे दिसते का सर्वांना? दिसते का? येस मॅम. येस मॅम. खाली आहे इनडायरेक्ट स्पीच कसं केलं तर मदर विल से टू कृष्णा दॅट हिज क्लास बिगिन्स ऍट 8. नंतर अजून एक घ्या. ही विल से कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम अ टीचर फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. ही विल से कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम अ टीचर फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. मग काय होईल? He will say that Will he say that is ही इज अ टीचर. फक्त प्रोनाउन मध्ये हा. बदल झाला त्याच्यामध्ये. रिपीट सांगा मॅम. क्वेश्चन सांगू का आन्सर सांगायचे? क्वेश्चन ही विल से कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा आय एम अ टीचर फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. आन्सर सांगा. त्याचा आन्सर काय येईल? फक्त काळ आहे असं राहील फक्त प्रोनाउन मध्ये बदल होईल. हे येईल मॅम. ही विल से दॅट ही इज अ टीचर. मॅम हा बोला. जर सिंपल फ्युचर टेन्स असलं तर कशात बदल करायचा? ओनली काय प्रोनाउन का? नुसतं ते प्रोनाउन म्हणजे आता ही आय कुणासाठी वापरले त्यानं म्हणजे वाक्याचा अर्थ पण कळायला पाहिजे. ही विल से आय एम अ टीचर म्हणजे कोण टीचर आहे? तो हा. म्हणजे त्याने स्वतः सांगितले. मग
तो म्हणून आपण इनडायरेक्ट मध्ये त्याचं ही घेतलं. आपण इनडायरेक्ट करण्याचं इन्व्हर्टेड कॉमा काढण्यासाठी आपण प्रोनाउन मध्ये बदल करतो, पण काळामध्ये बदल करायचा नाही, हा रूल आहे. विल से असेल तर विल सेच रिपोर्टिंग वर्ब येईल. जर सेज असेल तर सेज असंच रिपोर्टिंग वर्ब येईल. पुढच्या काळामध्ये बदल होणार नाही. वाक्य आहे असं राहील. ठीक आहे. आता आणखी एक घ्या. राजू सेज SAYS सेड म्हटलं नाही मी, सेज म्हणते, लक्षात ठेवा. रिपोर्टिंग वर्बवर लक्षात द्या. राजू सेज कॉमा into double inverted comma today is Monday full stop double inverted comma complete. Raju says today is Monday. असे वाक्य आले तर कसं कराल? Raju says that Is a today is Monday. says that the day is Monday. Today is Monday. Raju says that today is Monday. काळात बदल झालेला नाही आणि इथे प्रोनाउन वापरायची गरजच नाहीये. बोला. मग तिथं टुडेच दॅट डे नाही का येऊ शकत? नाही. मग मी काय म्हणते, तुम्ही रिपोर्टिंग वर्ब लक्षात घ्या ना. सेज आहे. जर सेड असतं तर मात्र टुडेचं दॅट डे आलं असतं आणि इजचं वॉज झालं असतं. दॅट डे वॉज मंडे. म्हणून तर म्हणते तुम्ही रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय? सेज, सेड टू. सांगा ना राजू. मग त्याचं काय येईल? तुम्ही सांगा मला आन्सर काय? राजू सेज हे रिपोर्टिंग वर्ब कशाचं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. तर पुढच्या वाक्याचा काय बदलेल का? नाही बदलणार. म्हणून तर नियम दिलाय मी तुम्हाला. मग त्याचं उत्तर काय येईल? राजू सेज दॅट टुडे इज मंडे आहे असा, काळामध्ये चेंज होणार नाही. लक्षात येते का? येस मॅम. सेज आणि सेड असेल तर मग तुम्हाला जे बदल दिलेत ना कॉलम मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट, ते सगळे बदल होतात. सेड असेल तर, जर ते पास्ट मधले वर्ब असेल तर, टोल्ड असेल, सेल असेल, रिक्वेस्टेड असेल, ऍडवाइज्ड असेल, आस्क्ड असेल, काहीही असेल, फक्त सेज किंवा विल से हे असेपर्यंत म्हणजे ते असेल तर बदलत नाही. बाकी सगळं पास्ट टेन्स मधला वर्ब असेल तर बदलते सगळं. हे दोन नियम. मग आणखी एक लिहा. डायरेक्ट स्पीच मध्ये जर दुसरा नियम आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये जर लिहायचंय का? हो आन्सर सांगा ना. आन्सर कशाचं? राजू राजू सेज दॅट टुडे इज मंडे. काय बदल होत नाही. टुडे इज मंडे. राजू सेज दॅट टुडे इज मंडे. आता पुढचा नियम लिहून घ्या. डायरेक्ट स्पीच मध्ये अवतरण चिन्हातील वाक्य काय मॅम? डायरेक्ट स्पीच मध्ये जर अवतरण चिन्हातील वाक्य म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमातील अवतरण चिन्हातील वाक्य हे त्रिकालबाधित सत्य असेल, म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ असेल. डायरेक्ट स्पीच मध्ये अवतरण चिन्हातील वाक्य जर त्रिकालबाधित सत्य असेल तर त्रिकालबाधित सत्याला कंसामध्ये लिहू शकता युनिव्हर्सल ट्रूथ. काही काही जणांना मराठी समजते, काही काही जणांना इंग्लिश समजते. दोघांना समजावं म्हणून दोन्ही देते. त्रिकालबाधित सत्य असेल इन ब्रॅकेट युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर त्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना
इनडायरेक्ट स्पीच करताना इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्यामध्ये त्रिकालबाधित सत्यामध्ये बदल होत नाही. त्रिकालबाधित सत्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे ते आहे असंच राहतं. बदल होत नाही. मॅम ते पेपर आपण लिहिले त्याचे रिझल्ट कधी लागणार? लागेल लगेच 2 तुमची पूर्ण हे झाली ना 3 पेपर आहेत ना तुमचे? मॅम मॅम तिन्ही हे झाल्यानंतर एक लगेच आठवड्यामध्ये लागेल त्या. सेमिस्टर एक्झाम सुद्धा असंच असतं का? MCQ टाईप? असंच असणार आहे. जर तुमचं ऑनलाईन जर राहिलं, ऑफलाईन नाही झालं तर असंच होईल. पण सांगता येत नाही. का सांगू का? कारण 10वी-12वीची एक्झाम ह्या ऑफलाईनच होणार आहेत. मग तुमचं होऊ शकते ऑफलाईन एक्झाम. कारण 10वी-12वीची मुलं तुमच्या एवढीच असतात ना. होऊ शकते. ऑफलाईन होऊ शकते. काही सांगू शकत नाही. ठीक आहे? मग एक्झाम्पल लिहा. ह्याच्यावरती आहे स्क्रीनवरती. टिया सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द सन रायझेस इन द ईस्ट. स्क्रीनवरती आहे बघा. टिया सेड द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेलाच उगवतो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. अनचेंजिंग ट्रूथ. त्याच्यामध्ये बदल होत नाही. मग टिया सेड वाक्य आपले बाकीचे नियम काय असतात ते अवतरण चिन्ह करण्यासाठी दॅटनी जोडायचं. टिया सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. त्या त्रिकालबाधित सत्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. अजून एखादं वाक्य सांगू शकताय का जे त्रिकालबाधित सत्य आहे? Sona said the sky is blue. व्हेरी गुड. सोना सेड स्काय इज ब्ल्यू. सोना सेड दॅट द स्काय इज ब्ल्यू. अर्थ इज राऊंड. म्हणजे हे सगळी युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. फक्त दॅटनी वाक्य जोडले, बाकी आहे असं लिहिले. कारण ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सल ट्रूथ माहिती पाहिजे. काय काय आहेत त्या. लिहिलं का? येस मॅम. आता एकाच वाक्यामध्ये दोनदा दॅट येऊ शकतं बरं का. दोनदा दॅट. आपण एक दॅट ह्याच्यासाठी की ते वाक्य जोडण्यासाठी आणि एक दॅट धिसचं दॅट होतं. माहितीये ना? फॉर एक्झाम्पल लिहून घ्या. ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा दिस इज अ टेबल. रिपीट मॅम. ही सेड कॉमा द्या. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा दिस इज अ टेबल. फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. आता लक्षात ठेवा रिपोर्टिंग वर्ब सेड असं आहे. मग पुढील वाक्यात काय बदल करायचा ते ठरवा. He said that was a table. म्हणजे मला काय सांगायचंय की दॅट तुम्ही म्हणाल मॅडम दॅट दोनदा येते का? तर येतं.
एकदा दॅट वाक्य जोडण्यासाठी आणि एकदा धिसचं दॅट होण्यासाठी. धिसचं दॅट होतं ना ते, मग त्याचं उत्तर काय असेल तर ही सेड दॅट वॉज अ टेबल. म्हणजे कन्फ्युजन होऊ नये म्हणून असे वाक्य देते तुम्हाला. दॅटच्या पुढे काय? ही सेड दॅट, अजून एकदा दॅट, डबल दॅट. ही सेड दॅट वॉज अ टेबल, कारण धिस इज अ टेबल आहे, त्याचं इनडायरेक्ट करताना धिसचं होतं दॅट, इजचं होतं वॉज, अ टेबलचं टेबलच राहतं, मग दॅट वॉज अ टेबल. ही सेड दॅट वॉज अ टेबल, दोनदा दॅट, जवळ जवळ दॅट, सलग. ही सेड दॅट वॉज अ टेबल. तुम्हाला हे माहिती का, जर वाक्यामध्ये लिसनर असेल, लिसनर म्हणजे काय, ऐकणारा, रिपोर्टरचा ऐकणारा लिसनर असेल तर सेड असेल तर त्याचं टोल्ड होतं, सॉरी सेड टू असेल तर टोल्ड होतं, से असेल तर टेल होतं आणि सेज असेल तर टेल्स होतं. आणि ऐकणारा नसेल तर सेडचं सेडच राहतं, सेचं सेज राहतं आणि सेजचं सेजच राहतं. हे लिहून द्यायचं का मग? लिहून घ्या. असर्टिव्ह सेंटेन्सचे थर्ड रूल ना मॅम. असर्टिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना असर्टिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना काय मॅम? असर्टिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्यामध्ये जर लिसनर असेल, लिसनर म्हणजे ऐकणारा, लिसनर असेल, LISTENER, लिसनर असेल तर सेड टू चे टोल्ड होते, सेड टू चे टोल्ड होते, सेड टू चे टोल्ड होते, से SAY से चे टेल होते, टेल TELL, से चे टेल होते आणि सेज SAYS सेजचे टेल्स होते. म्हणजे त्याच्यामध्ये रूपांतर होते. शेवटचं काय सेजचं? पहिल्यापासून सांगते, सेड टू चे टोल्ड होते, जर ऐकणारा असेल, लिसनर असेल तर सेड टू चे टोल्ड होते, से SAY से चे टेल होते TELL आणि सेज SAYS सेजचे टेल्स TELLS टेल्स होते. आणि जर ऐकणारा नसेल तर म्हणजे लिसनर नसेल तर, आणि जर लिसनर नसेल तर म्हणजे फक्त ते एकट्यानेच वाक्य म्हटलं असेल तर, ऐकणारा नसेल तर सेडचे सेडच राहतं, सेचं सेच राहतं आणि सेचं सेच होतं. म्हणजे शेवटचं सांगा. आणि जर ऐकणारा नसेल, म्हणजे वाक्य ऐकणारा नसेल, म्हणजे लिसनर नसेल, जर लिसनर नसेल तर सेड चे सेडच होते, से चे सेज होते आणि सेज SAYS त्याचं सेजच राहते, सेजचे सेज होते, त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. जर लिसनर नसेल तर सेड लिहा, त्याच्या पुढे डॅश लिहा, सेडच लिहा, से लिहा, सेच्या पुढे डॅश लिहा, सेज लिहा.
आणि SAYS स्टेज त्याच्या पुढे डॅश लिहून SAYS लिहा. म्हणजे त्याच्यामध्ये चेंज होत नाही. जर चेंज कधी होतो, जर लिस्नर असेल तर, ऐकणारा असेल तर. सेड टूचं टोल्ड होतं, स्टे टेल होतं आणि स्टेज तर टेल्स होतं. ठीक आहे, हे झाले नियम. आता घ्या, आता काय तर पुढचं हे टाका हेडिंग, येस नो टाईप क्वेश्चनचे डायरेक्ट इनडायरेक्ट. येस नो टाईप क्वेश्चनचे डायरेक्ट इनडायरेक्ट. येस नो क्वेश्चन कशाने तयार होता सांगा बरं. वरने. जर तसं तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही इनडायरेक्ट करताना कसं कराल, तर लक्षात ठेवा इनडायरेक्ट करताना आपण त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचंय. असं येस नो टाईपचं किंवा WH टाईपचं किंवा एक्सक्लेमेटरी कोणतं जरी सेंटेन्स असेल तर त्याचं आपल्याला इनडायरेक्ट करताना असर्टिव्ह मध्ये रूपांतर करायचं असतं. म्हणजे शेवटी फुल स्टॉप द्यायचा, याच्यामध्ये रूपांतर करायचं असते. मग क्वेश्चनचं रूपांतर कसं करायचं बघा. येस नो टाईपचं क्वेश्चनचे डायरेक्ट इनडायरेक्ट. थोडक्यात मी तुम्हाला रूल सांगते तोंडी, मग तुम्ही लक्षात ठेवा. काय करायचंय, पहिल्यांदा अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहायचे. म्हणजे काय असेल ते टीचर सेड वगैरे काय असतील ते, म्हणजे अवतरण चिन्हाच्या बाहेरचं वाक्य लिहायचंय. नंतर क्रियापद सेड असेल किंवा सेड टू असेल तर ते काढायचं आणि त्याच्या ऐवजी अस्कड असं लिहायचं. मॅम नीट सांगा, म्हणजे एक छोटा पॉइंटनी सांगा. मग डायरेक्ट मग तुम्हाला नियम लिहून देऊ. Yes, ma'am. मॅडम Yes, पहिल्यांदा ma'am. ओरली सांगा आणि त्याच्यानंतर लिहून द्या, सोपं पडेल. हा तर ऐका, फक्त ऐका, काय काय समजते ते बघा आणि लिहून दिल्यावर तर सगळं समजेल. पहिल्यांदा काय करायचं, आपण अवतरण चिन्हाच्या बाहेरचं जे असतं, जे रिपोर्टर आणि लिस्नर असतो ते लिहितो. हा मग ते आहे असं लिहायचं. पण जर त्या वाक्यामध्ये सेड किंवा सेड टू आले असेल तर ते काढायचं आणि अस्कड लिहायचं. आणि जर सेड सेड टू न येता कधी कधी रिक्वेस्टेड, ऍडवाइस्ड, कमांडेड वगैरे असे शब्द येतात, त्यावेळेस ते शब्द आहे असे लिहायचे. पण जर सेड किंवा सेड टू आला असेल तर ते काढून अस्कड लिहायचं. आणि नंतर ते वाक्य जोडताना आपण अगोदर दॅटचा वापर करत होतो, पण येस नो टाईप क्वेश्चन असेल तर दॅटचा वापर न करता वाक्य जोडण्यासाठी इफचा वापर करायचा. इफ. आणि नंतर मग प्रश्नार्थक वाक्याचं साधं वाक्य करायचं. म्हणजे साधं वाक्य म्हणजे काय, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्ब, ऑब्जेक्ट याच्यामध्ये रूपांतर करायचंय. आपण जे की टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये शिकलोय ना, साधं वाक्य कसं करायचं, येस नो टाईपचं, WH क्वेश्चनचं साधं वाक्य कसं करायचं ते त्याच्यामध्ये रूपांतर करायचं, बाकी काही नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगते. द टीचर सेड कॉमा इंटू डबल इनोटेड कॉमा मध्ये, इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन. द टीचर सेड इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन. म्हणजे त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. मग त्याचं कसं उत्तर येईल जरा थोडीशी आयडिया वाक्य रिपीट करा. द टीचर सेड कॉमा इंटू इनोटेड कॉमा, इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन. टीचर सेड इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन. मग पहिल्यांदा वाक्य काय करायचं, साध्या ह्याच्यामध्ये लिहायचं. पहिल्यांदा द टीचर आस्क्ड इफ. इथपर्यंत तर आलं. मग ते क्वेश्चनचं वाक्य आहे ना, इज द टायगर कमिंग इन दिस डायरेक्शन. मग त्याचं साधे वाक्य बनवा, द टायगर इज कमिंग इन दिस डिरेक्शन. मग ते वाक्य साधं बनवल्यावर मग त्याच्यात बदल करा. द टायगर इज वॉज होतं, कमिंगचं गोइंग होतं. द टायगर वॉज गोइंग इन धिसचं दॅट होतं, इन दॅट डिरेक्शन. कसा कसा बदल करायचा, सुरुवातीला आहे असं त्या कोटिंगच्या म्हणजे अवतरण चिन्हाच्या बाहेरचं वाक्य लिहायचं. मग त्याच्या पुढे अस्कड लिहायचं किंवा अस्कड नसेल तर त्याच्या ऐवजी दुसरं काय असेल तर लिहायचं. द टीचर सेड आहे, सेडच्या ऐवजी आपण अस्कड घेतलं, दोन्ही वाक्य इफ मी जोडली. इथपर्यंत तर सगळ्यांना येते. द टीचर अस्कड इफ. आणि मग जो व्हर्बल क्वेश्चन आहे त्याचं साधं वाक्य करायचंय आपल्याला, असर्टिव्ह. इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन. मग काय करायचं, द टायगर इज कमिंग इन दिस डिरेक्शन असं वाक्य, म्हणजे एका साईडला कुठेतरी लिहायचं पूर्ण वाक्य, ते साधं करायचं आणि मग त्याचा बदल करायचा. द टायगर इजचं वॉज होतं, कमिंगचं गोइंग होतं, दिसचं दॅट होतं
आणि बाकी आहे असं. द टायगर वॉज गोइंग इन दॅट डिरेक्शन. आणखी एक वाक्य सांगते. मग लक्षात सांगा आता तुम्ही. आय सेड टू मॅडम तुमचा आवाज येत नाही. हॅलो मॅम. मॅम आवाज येत नाही. सॉरी रेंज गेली होती. आवाज येतोय का माझा? येस मॅम. हा. मग ते वाक्य समजलं कसं लिहिलं तुम्ही ते? द टीचर सेड इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन. फक्त असर्टिव्ह सेंटेन्स केले येस नो टाईपचं. अजून एक वाक्य सांगते. आय सेड टू द मॅन. आय सेड टू द मॅन कॉमा इंटू डबल इनवर्टेड कॉमा मध्ये इज दिस युअर चाइल्ड. इज धिस युअर चाइल्ड. आता इज धिस युअर चाइल्डचं असर्टिव्ह करा तुम्ही. साधं वाक्य बनवा. काय असतं सुरुवातीला? दिस इज युअर चाइल्ड. दिस इज युअर चाइल्ड. ठीक आहे. मग त्याचं काय होईल? आय This आस्क्ड दॅट द वॉज मॅन. युअर चाइल्ड. युअरचं काय होतं? हिच किंवा हर होतं. हर हर. सॉरी काय होतं? देअर काय होतं? म्हणजे युअरचं काय होतं तुम्हाला दिले मी? इज हर देअर. हा देअर चाइल्ड. मग सुरुवातीला काय होईल? आय सेड टू द मॅन. तर आय आस्क्ड द मॅन. वाक्य इफ नि जोडलं. इफ दॅट वॉज देअर चाइल्ड. सॉरी देअर नाही, आता द मॅन आहे. म्हणजे युअर हे कुणासाठी वापरलं आहे? द मॅन साठी. मग काय होईल? हिज चाइल्ड. आय आस्क्ड द मॅन इफ दॅट वॉज हिज चाइल्ड. द मॅन साठी वापरले युअर, म्हणून मॅन साठी आपण हिज वापरतो. ठीक आहे. लक्षात येते का कसं करायचं? का लिहून देऊ? रिपीट सांगा. आन्सर सांगते. आय आस्क्ड द मॅन इफ दॅट वॉज हिज चाइल्ड. फुल स्टॉप. फक्त आपल्याला तो क्वेश्चन काढून फुल स्टॉप द्यायचा आहे. क्वेश्चन मार्क काढून म्हणजे ते साधं वाक्य केलं आणि मग इनडायरेक्ट करून सांगितलं आणि मग शेवटी फुल स्टॉप दिला. आता अजून एक सांगते. जॉन शाउटेड. जॉन शाउटेड comma into double inverted comma have we lost him.
हॅव वी लॉस्ट हिम. आता हॅव वी लॉस्ट हिमचं असर्टिव्ह करा, साधं वाक्य करा. We have lost him. have lost him. मग त्याच्यामध्ये काय बदल होईल? जॉन शाउटेड. मग जॉन शाउटेड. शाउटेड म्हणजे समजा सेड आणि सेड टू असेल तरच आस्कडं घ्यायचंय, आणि जर बाकीचे असतील रिपोर्टिंग वर्ब, शाउटेड म्हणा, आस्कडं काय ट्राईड म्हणा, क्राईड मॅम इन्व्हर्टर कॉमा मधलं सांगा ना. इन्व्हर्टेड कॉमा मधलं हॅव वी लॉस्ट हिम. हॅव वी लॉस्ट हिम. मग उत्तर काय असेल? जॉन शाउटेड. शाउटेडचं शाउटेडच राहिलं. इफ दे हॅव, वीच दे झालं, हॅवचं हॅड झालं, दे हॅड लॉस्ट हिम. तुम्ही नियम लिहून घ्या. घ्या. ते टायटल टाकले ना, येस नो टाईप क्वेश्चनचे डायरेक्ट इनडायरेक्ट. Yes, ma'am. टाकले. ठीक आहे, मग रूल घ्या. प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. मॅम पहिलं प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. नंतर दुसरा रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब सेड ऑब्लिक सेड टू. रिपोर्टिंग वर्ब सेड ऑब्लिक सेड टू. सेड टू च्या ऐवजी अस्कडं लिहावे. प्रथम अवतरण चिन्ह. प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. पहिला रूल, प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. दुसरा रूल, रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब काय बोलताय का मॅडम? आवाज मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. रेंज नाहीये घरात. एक मिनिट. आता येतोय का? हा मॅम. येतोय का माझा आवाज? Yes, ma'am. मग Yes, ma'am. पहिल्या ती काय लिहिला? प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. लिहिलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. सेकंड सांगा मॅडम. सेकंड. सेकंड रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब सेड ऑब्लिक सेड टू. रिपोर्टिंग वर्ब सेड ऑब्लिक सेड टू च्या ऐवजी अस्कडं लिहावे. रिपोर्टिंग वर्ब सेड ऑब्लिक सेड टू च्या ऐवजी अस्कडं लिहावे. लिहावे. आणि याशिवाय 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 वाक्यामध्ये इतर कोणतेही रिपोर्टिंग वर्ब आले असेल तर, याशिवाय वाक्यामध्ये इतर कोणतेही रिपोर्टिंग वर्ब आले असेल तर तेच लिहावे. तेच म्हणजे कुठलं? तेच म्हणजे काय? म्हणजे कोणते पण, म्हणजे नाही का, शाउटेड आला असेल तर शाउटेड लिहा, क्राईड आला असेल तर क्राईड, ट्राईड आला असेल तर ट्राईड, रिक्वेस्टेड आला असेल तर रिक्वेस्टेड, असं आले असेल. फक्त सेड किंवा सेड टू असेल तर त्याऐवजी अस्कडं लिहायचं, आणि त्याच्या ऐवजी जर दुसरे आले रिपोर्टिंग वर्ब तर ते आहे असे लिहायचे. इतर कोणतेही म्हणजे सॉरी रिपोर्टिंग वर्ब आले असेल तर तेच लिहावे जे आले आहे ते, त्याचा अर्थ असा.
नंतर अवतरण चिन्हातील वाक्य इफ ने जोडावे. अवतरण चिन्हातील वाक्य इफ ने जोडावे. इफ ने जोडावे. मॅम डबल सांगा एकदा. अवतरण चिन्हातील वाक्य इफ आयएफ इफ ने जोडावे. इफ त्यानंतर पुढील प्रश्नार्थक वाक्याचे साधे वाक्य करावे. पुढील प्रश्नार्थक वाक्याचे साधे वाक्य करावे. साधे वाक्य करावे व काळामध्ये व सर्वनामामध्ये योग्य तो बदल करावा. योग्य तो म्हणजे जो तुम्हाला मी लिहून दिला आहे तो डायरेक्ट इनडायरेक्ट मधला. काळामध्ये व सर्वनामामध्ये योग्य तो बदल करावा. योग्य तो बदल करावा. लिहिलं? येस Yes, ma'am. आणि लास्ट वन लिहा. अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात. अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात म्हणजे डबल इनवर्टेड कॉमा मधले जे वाक्य असतं त्याची सुरुवात जर डू डज ने झाली असेल तर ते काढून मुख्य क्रियापदाचा भूतकाळ करावा. अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात जर डू डज ने झाली असेल तर ते काढून मुख्य क्रियापदाचा भूतकाळ करावा. मुख्य क्रियापद काय लिहायचं? ते काढून मुख्य क्रियापदाचा भूतकाळ करावा म्हणजे ते मुख्य क्रियापदामध्ये मिसळायचं आणि आपलं मग आपण भूतकाळ करतो ना तसा. ते काढून मुख्य क्रियापदाचा भूतकाळ करावा. मुख्य क्रियापदाचा भूतकाळ करावा. एक उदाहरण लिहून घ्या. उदाहरण लिहून घेते ना तेच लिहून घ्या. द टीचर सेड comma into double inverted comma is the tiger coming in this direction. The teacher said comma द्या double inverted comma मध्ये लिहा is the tiger coming in this direction. The teacher said comma into double inverted comma is the tiger coming in this direction. Question mark द्या double inverted comma complete करा. The teacher say ते नाही म्हणजे सेड किंवा सेड टू असेल तर त्याच्या ऐवजी असकडे घ्यायचंय. कधी यस नो टाइप क्वेश्चन मध्ये. मग यस नो टाइप क्वेश्चन आहे ना त्याच्यामध्ये डबल इनवर्टेड कॉमा मध्ये क्वेश्चन विचारलाय इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन म्हणजे हा यस नो टाइपचं डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं आहे. जर तसं असेल तर नियमामध्ये दिले सेड किंवा सेड टू असेल तर त्याच्या ऐवजी असकडे लिहायचं आहे. द टीचर असकडे मला क्वेश्चन क्वेश्चन होय बर. द टीचर सेड कॉमा द्या आणि डबल इनवर्टेड कॉमा मध्ये लिहा is the tiger coming in this direction. DIRECTION
नंतर त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क द्या. टायगरच्या डबल पुढं टायगर कमिंग COMING कमिंग इन धिस डिरेक्शन. इज द टायगर कमिंग इन धिस डिरेक्शन? क्वेश्चन मार्क देऊन डबल इनव्हर्टेड कॉमा कम्प्लीट करा आणि त्याचं उत्तर सांगा मला काय आहे. सांगा रुल्स The नुसार. teacher asked if the tiger going in that Tiger direction. in that direction. मग उत्तर काय आहे? द टीचर सेड काढलं, अस्कड लिहिलं आणि वाक्य इफ ने जोडलं. द टीचर अस्कड इफ साधं वाक्य बनवलं. द टायगर इथचं वॉच केलं, कमिंगचं गोईंग केलं, इन धिसचं दॅट केलं आणि पुढचं आहे असं. टीचर अस्कड इफ द टायगर वॉच गोईंग इन दॅट डिरेक्शन फुल स्टॉप. राहिलेलं उद्या घेऊया. Answer सांगा मॅडम. आन्सर आता सांगितलं ना. द टीचर अस्कड इफ द टायगर वॉज गोइंग इन दॅट डिरेक्शन. प्रेझेंट घेऊयात, राहिलेलं उद्या कम्प्लीट करू. फक्त रूल्स वाचा सगळे. मी आता आज शिकवलेलं वाचून उद्या माझ्या लेक्चरला हे सगळं वाचलेलं असायला पाहिजे. मी रूल्स विचारते तुम्हाला. Okay, ma'am. ठीक आहे. रोल नंबर 1. रोल नंबर 1. Present, ma'am. रोल नंबर 2. Present, ma'am. रोल नंबर 3. Present, ma'am. रोल नंबर 4. Present, ma'am. 5. Present, 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. Roll number 8. Roll number 9. Present, Roll ma'am. number Present, roll number ma'am. 10. Present, ma'am. Roll number 10. Present, ma'am. Roll number 11. Present. Roll number Present, ma'am. 12. Roll number Present. 13. Present, Roll ma'am. number 14. मॅम 12 नंबर Present, ma'am. हॅलो मॅम. हा 12 प्रेझेंट आहे. हा रोल Ma'am, नंबर 14 पण. हा absent कोणताच नाही आतापर्यंत मांडला. रोल नंबर 15. रोल नंबर 15. स्क्रीनशॉट काढून घ्या मॅडम. बरं ठीक आहे. काहीच कळत नाही. कोण बोलतंय, कोणाची प्रेझेंटी चालू. अरे बाकीच्यांनी आपले माईक म्यूट करा आणि ज्यांचं फक्त नंबर अनाउन्स केला आहे त्यांनीच फक्त प्रेझेंटी द्या. रोल नंबर 16 आणि ज्यांची प्रेझेंटी झाली ते जाऊ शकतात. रोल नंबर 16. Present, ma'am. रोल नंबर 17. Present, ma'am. रोल नंबर Present, 18. रोल नंबर 19. Present, ma'am. रोल Present, नंबर ma'am. 20. 21. Present, ma'am. 22. Present, ma'am. 23. 24. Present, 25. present, ma'am. Present, ma'am. 26. 26. Present, ma'am. 27. Present, ma'am. 28. Present, ma'am. 29. Present, ma'am. 30. Present, ma'am. 31. Present. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. Present, ma'am. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. 37. Absent. Present, ma'am. 30. Okay. 37 present. 38. ma'am. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. 41. Absent. 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. 44. Absent. 45. Present, ma'am. 46. 46. Absent. 46 absent. 47. 47. 47 पण absent. 48. Present, ma'am. 49.
Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present. 63, Present, ma'am. 64, 64, absent, 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present, ma'am. 69, Present, ma'am. 70. Present, ma'am. मॅडम 41 लावा की 41 ऍबसेंट आला 41. Absent number आहे 44, 46, 47 आणि 64. 4 absent आहेत. तुमची सगळ्यांची प्रेझेंट आहे. बाकी कोण राहिलं असेल तर सांगा आणि दुसरी लिंक असेल तर जॉईन व्हा. लेफ्ट होऊ शकताय. मॅडम टेस्टची मार्क कधी कळणार? सगळे टेस्ट झाल्यानंतर लगेच कळेल 1 वीक मध्ये. पुढच्या आठवड्यामध्ये कळून जाईल. ओके.